नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये. तर घेऊन आलो आहोत नोकरीची एक नवीन जाहिरात. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देवनार पशुवधन गृहात पशुवैद्यकीय अधिकारी या संवर्गाची 11 रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महत्वाची गोष्ट सांगायची तर या पदाकरता तुमची कोणतीही एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या टक्केवारीनुसार तुमची येथे निवड केली जाणार आहे. आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 90,000 रुपये पगार मिळणार आहे. सदर जाहिरातीची पीडीएफ फाईल तुमच्या माहितीसाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर सादर केलेली आहे. ती बघण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलच्या अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर अर्हताधारक उमेदवारांनी दिनांक 15/5/2026 पर्यंत सकाळी 11 ते 5:30 वाजेपर्यंत महाव्यवस्थापक देवनार पशुवधन गृह कार्यालय गोवंडी रेल्वे स्थानकासमोर गोवंडी मुंबई 40043 येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. तसेच 933 रुपये अर्ज शुल्क उमेदवारांनी देवनार पशुवधन गृहातील लेखा विभागात भरून त्याची मूळ पावती अर्जासोबतच जोडून उमेदवाराने तो अर्ज सादर करायचा आहे. ही पावती जोडल्याशिवाय तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर आता पशुवैद्यकीय अधिकारी हे पद भरले जाणार आहेत. त्याकरता उमेदवारांना नक्की कोणत्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे ते आपण बघू. तर उमेदवार पशुवैद्यक विज्ञान शाखेचा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक असावा. तसेच उमेदवार राज्य पशुवैद्यक भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा 1984 अंतर्गत नोंदणीकृत असावा. त्यानंतर उमेदवार 10वी किंवा 12वी मध्ये 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. त्यानंतर उमेदवार संगणक विषयक MSCIT किंवा तत्सम अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. त्यानंतर उमेदवारांची वयोमर्यादा ही खुला प्रवर्गाकरता 38 वर्षांपेक्षा जास्त व मागासवर्गीयांकरता 43 वर्षांपेक्षा जास्त नसावी. त्यानंतर उमेदवारांची निवड कशी होणार आहे ते आपण बघू. तर उमेदवारांची निवड ही वॉक इन सिलेक्शन पद्धतीने होणार असून उमेदवारांची याकरता कोणती मौखिक चाचणी किंवा मुलाखत घेण्यात येणार नाही आहे. यानंतर उमेदवारांना वॉक इन सिलेक्शन करिता कधी उपस्थित राहायचे आहे ते आपण बघू. तर ज्या उमेदवारांना पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवीमध्ये 70 किंवा त्यापेक्षा जास्त टक्के प्राप्त झालेले आहेत त्यांनी दिनांक 18/5/2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उपस्थित राहायचे आहे. तसेच ज्यांना 50 किंवा त्यापेक्षा जास्त टक्के प्राप्त झालेले आहेत त्यांनी दिनांक 18/5/2026 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उपस्थित राहायचे आहे. यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी या पदाच्या सर्वसाधारण सूचना तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल. आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.